नमस्कार मित्रांनो, इन्फ्रास्केप चॅनलवर तुमचे स्वागत आहे। पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे मार्गाबाबत एक मोठा अपडेट समोर आला आहे। या प्रोजेक्टसाठीचा सुधारित DPR तयार करण्यात आला असून हा DPR लवकरच रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात येणार आहे। खरं तर हा मार्ग संगमनेर, नारायणगाव, मंचर मार्गेच प्रस्तावित करण्यात आला होता। स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींची मागणी होती की जुन्या मार्गानेच हा रेल्वे मार्ग तयार करण्यात यावा। नारायणगाव जवळील खोडद येथील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप म्हणजेच GMRT प्रोजेक्ट या रेल्वे मार्गाला अडथळा निर्माण करत होता। या अडचणी दूर करून पर्याय मार्ग शोधून या प्रकल्पाला गती देण्यात यावी आणि नवीन मार्गिकेचा पर्यायी DPR सादर करण्यात यावा असे आदेश रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले होते। परंतु आश्चर्यकारकरित्या नवीन DPR पुणे अहिल्यानगर शिर्डी मार्गे असा तयार करण्यात आला। नव्या DPR मधील रेल्वे रूटमुळे पुणे नाशिक प्रवासाचा वेळ 45 मिनिटांनी वाढणार आहे। मात्र या रेल्वे लाईनमध्ये कोणत्याच प्रकल्पाचा अडथळा राहणार नाही असा अधिकाऱ्यांनी दावा केला आहे। नवीन DPR नुसार पुणे ते अहिल्यानगर हा रेल्वे मार्ग सध्याच्या पुणे नगर महामार्गाला समांतर असेल, तर शिर्डी ते नाशिक या प्रवासासाठी पूर्णपणे नवीन मार्ग निश्चित करण्यात येणार आहे। त्यानुसार पुणे नाशिक रेल्वेचे अंतर 235 किलोमीटर असून पुणे ते अहिल्यानगर 125 किलोमीटर, तर शिर्डी ते नाशिक अंतर सुमारे 82 किलोमीटर आहे। पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे मार्गासाठी जवळपास 16,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून 235 किलोमीटर लांबीच्या या रेल्वे मार्गावर एकूण 24 स्टेशन्स डेव्हलप केले जातील। यातील 13 मोठे स्टेशन्स आणि 11 लहान स्टेशन्स असतील। पुणे नाशिक सेमी हाय स्पीड ट्रेन साधारण 200 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने धावेल। पुणे आणि नाशिक दोन्हीही औद्योगिक शहरे आहेत। दोन्ही शहरातून प्रवास करणाऱ्या लोकांची संख्याही जास्त आहे। या प्रकल्पामुळे पुणे, अहिल्यानगर, शिर्डी आणि नाशिक या शहरांमधील प्रवास वेगवान, सोयीस्कर आणि सुरक्षित होणार आहे। हा प्रकल्प केवळ प्रवासासाठीच नाही, तर या भागातील आर्थिक सामाजिक विकासालाही चालना देईल। तरी हा रेल्वे मार्ग संगमनेर मार्गेच जुन्या अलाइनमेंटप्रमाणे झाला असता तर त्याचा अधिक फायदा झाला असता। असो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।